नमस्कार, मी विशाल परदेशी. स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या घडामोडींनी अगदी झटपट. राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. कोरोनाचा धोका पाहता शाळा सुरू करायची की नाही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आणि त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू होते, तर काही जिल्ह्यात अद्यापही शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. तसंच नियम पाळूनच विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत प्रवेश दिला जावा असं आवाहन करण्यात आलं. सोलापूर महापालिका हद्दीतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंदच राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरू करायची की नाही याबाबत 31 तारखेनंतर बैठक होईल. तर सोलापूर ग्रामीणमधील शाळांबाबत 25 तारखेला निर्णय होणार असून सोलापूर जिल्ह्यातील शाळा तुर्तास तरी बंद राहणार आहेत. पुण्यात कोरोनाची आकडेवारी झपाट्याने वाढते आणि त्यामुळे आजपासून पुण्यातील शाळा सुरू होणार नाहीयेत, तर शाळा सुरू करण्याबाबत आठवड्याभरानंतर निर्णय घेऊ अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात लस ऑन बाईक या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवला. ज्या झोपडपट्टीत लस व्हॅन जाऊ शकत नाही अशा अरुंद गल्ल्यांमधून बाईकद्वारे लस पोहोचवण्यात येणार आहे. या बाईक लसीकरणामुळे दिव्यांग तसेच बेड रिटर्न रुग्णांनाही मोठा फायदा होईल. राज्यात कोरोनाचे 40,000वर नवे रुग्ण आढळले असून रुग्णसंख्येत काहीशी घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 40,805 नव्या रुग्णांचं निदान झालंय, तर एका दिवसात 44 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर काल दिवसभरात 27,377 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या 24 तासात 2,550 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झाले. तसंच मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जातात. राज्यात निर्बंध काहीसे कमी करण्यात येत आहेत. रुग्ण भरतीचं प्रमाण कमी झाल्यास निर्बंध आणखी कमी करू असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. तसंच युरोपसह इतर देशांचा अभ्यास करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आणि प्रत्येक नागरिकाने कोविड लस घ्यावी असा प्रशासनाचा आग्रह आहे. तरी देखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. मात्र जन्मताच दृष्टी गमावलेल्या एका चिमुकलीने डोळस भूमिका घेतली. ही चिमुकली लहान भावाच्या सायकलवर फिरून कोरोना जनजागृती करते. भूमिका सुजित राय असं या मुलीचं नाव आहे. यवतमाळ शहरात लहान भावासोबत सायकलवर फिरून ती जनजागृती करते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दिल्लीत पुतळा उभारू, तसंच येत्या काळात दिल्ली काबीज करू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला आणि यावेळी ते बोलत होते. तसंच लवकरात लवकर बाहेर पडून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मुंबईत महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ऑनलाईन अनावरण झालं. 20 फूट उंचीच्या चौथऱ्यावर 16 फूट उंचीचा हा भव्य पुतळा स्थापित करण्यात आला. 4.5 टन वजनी आणि कांस्याने बनवलेला हा पुतळा भालाधारी आणि अश्वारूढ आहे. पुतळा उभारताना संपूर्ण चौकाचं नाविन्यपूर्ण पद्धतीने सुशोभीकरण देखील करण्यात आलं. औरंगाबादमध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यास एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला. याचे पडसाद जालन्यात देखील पाहायला मिळाले. जालन्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा निषेध नोंदवला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जलील आणि एमआयएमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक फोटोला हार घालून पायाखाली तोडवला आणि त्याची होळी देखील केली. औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आगमन झालं आणि यावेळी क्रांती चौकात शेकडो शिवप्रेमींनी गर्दी करत शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. क्रांती चौकात बसवण्यात येणाऱ्या या पुतळ्याच्या चौथऱ्याचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि त्यामुळे पुतळा चौथऱ्यावर बसून पुढील कामं केली जाणार आहेत. विरोधकांचं माझ्यावर लक्ष आहे हे पाहून बरं वाटतं असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातील नूतनीकरण करण्यात आलेल्या मैदानाचं उद्घाटन केलं. यावेळी ते बोलत होते. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते आणि निवडणुका येत जात असतात. आम्ही कामं नेहमीच करत आलेलो आहे.
कितीही काम केलं तरी विरोधक टीका करतातच, तरीही माझ्यावर लक्ष आहे हे पाहून बरं वाटतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं घराचं स्वप्न नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन पूर्ण केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीडमधून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना अचानक त्यांचं निधन झालं होतं. रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचं भूमिपूजन पार पडलं आणि या भूमिपूजन सोहळ्याला व्हीसीद्वारे मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. ग्रामविकास आणि नगरविकास दोन्ही मंत्री सहकार्य करत असल्याची भावना ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी मांडली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं. दोन्ही मंत्र्यांच्या विभागाकडून 9,148 कोटींची थकबाकी असताना केवळ 11 कोटी दोन्ही विभागांनी दिल्याची तक्रार त्यांनी केली. नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील युवा नेतृत्वाची चर्चा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी रोहित पाटील यांच्याविषयी सूचक वक्तव्य केलं. पक्षाचं नेतृत्व नव्या पिढीनं करायला हवं असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. तरुणांनी राजकारणात पुढे यावं हा पक्षाचा आधीपासूनच विचार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग इथे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र हा भूखंड वापरण्याला केंद्राचा विरोध असून कारशेडचं काम लटकलंय आणि दरम्यान कांजूर इथला भूखंड केंद्र सरकारचा नाही किंवा ती जागा मिठागराचीही नाही असा दावा करत सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सोलापूरचे ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्यासाठी अखेर रजा मंजूर झाली आहे. 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत त्यांना रजा मिळाली आहे. याआधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यामध्ये लक्ष घालून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना रजा मंजूर करण्याबाबत निर्देश दिले होते आणि त्यानंतर सोलापूरच्या शिक्षण विभागाने नमती भूमिका घेतली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर नागपुरात फुटल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला होता आणि त्यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं. मात्र पेपर फुटल्यासंदर्भात काही समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही असं स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आलं. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाची वेबसाईट एका संगणकीय विद्यार्थ्याने हॅक करून दाखवत विद्यापीठ प्रशासनाला वेळीच जागा केलं. श्रेयस गुजर असं तिचं नाव असून तो एथिकल हॅकर आहे. विशेष म्हणजे अवघ्या 3 मिनिटात त्यांनी ही वेबसाईट हॅक करून दाखवली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ वेबसाईटमधील त्रुटी दूर केल्यात. यवतमाळमधील महागाव तालुक्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. 1.5 कोटींच्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल करण्यात आली आणि इथल्या रस्त्याच्या कामाचं कंत्राट 1.5 कोटींना दिलं. मात्र 8 दिवसातच कामाचा निकृष्ट दर्जा असल्याचं उघड झालंय. लेवा ते बारभाई तांडा इथल्या रस्त्याची दुरावस्था झाली. हातानेच हा रस्ता उखडला जातो आणि त्यामुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. ताडदेवमधील कमला इमारतीला लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. काल लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून 15 दिवसात ही चौकशी समिती पालिका आयुक्तांकडे अहवाल सादर करणार आहे. सांगली जिल्ह्यातील बांगडी इथं ऊस तोडणी मशीन आग लागून सुमारे 1.5 कोटींचं नुकसान झालं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तात्यासाहेब कोरे साखर कारखाना वारणा यांच्या मार्फत बागडी इथे काळी मशीद परिसरात ऊस तोडणी मशीनच्या साह्याने सुरू होती. मात्र मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि यात भीषण आग लागली. बुलढाणा जिल्ह्यावर पुन्हा एकदा पाणी टंचाईचं संकट ओढावलंय. 25 ते 30 गावांना पाणी पुरवठा करणारी पूर्णा नदी कोरडी पडली असल्याने भर हिवाळ्यात पाणी टंचाई जाणवू लागली आणि त्यामुळे आता शेतीला पाणी कसं द्यावं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कुर्ला इथे असलेल्या आंबेडकर नगरमधील गरीब मोहल्ला इथे घरावर दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. लता साळुंखे असं मयत महिलेचं नाव आहे. सकाळी अचानक ही दरड खाली कोसळली तेव्हा लता साळुंखे किचनमध्ये होत्या. अंगावर दरड कोसळल्यानं लता गंभीर जखमी झाल्या. मात्र त्यांचा उपचार दरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला. पुणे नगर महामार्गावरील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथे भीषण अपघात झाला. या ठिकाणी भरधाव वेगातील ट्रकने एका कारला आणि 2 दुचाकींना धडक दिली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे अशी अपघातात मरण पावलेल्यांची नाव आहेत.
मुंबईतील रेल्वे स्टेशन आणि शाळा कॉलेज उडवून देण्याच्या धमकीचा मेल आलाय। ठाण्यात हा धमकीचा मेल आला असून सर्व शाळा कॉलेज बंद करा, भारतीय शिक्षण संस्था चुकीची असल्याचं या मेलमध्ये म्हटलंय। आमची हिंदूंची जिहादी संघटना असल्याचा दावा या मेलमध्ये करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी तपास करण्यासाठी पोलिसांनी टीम तयार केली। सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ बनवण्याचा ट्रेंड आला, पण हा ट्रेंड मुरबाडमधील तरुणांसाठी भलताच महागात पडला। गेल्या महिनाभरापूर्वी एका सेलमध्ये खरेदी करत असताना काही तरुणांनी मजा म्हणून एक व्हिडिओ बनवला। या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांसोबत छेडछाड केल्याचा आरोप यावरून करण्यात आला। यावरून महिनाभरानंतर 3 रिक्षा चालकांनी 4 तरुणांना बेल्ट, दांडका आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। व्हिडिओ केला म्हणून तरुणांना भर दिवसा पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली। 3 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ शूट करून तो या गुंड रिक्षा चालकांनी व्हायरल केला। दरम्यान पोलिसांनी या 3 रिक्षा चालकांना अटक केली। नवजात बालकांना विकणाऱ्या टोळीला चंद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं। या प्रकरणी चंद्रपूर आणि नागपूर इथून 5 महिलांसह एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यातील 2 आरोपी महिला नागपुरात परिचारिका रूपात कार्यरत आहेत। दरम्यान पोलीस या टोळीच्या अन्य दुव्यांचा तपास करतात। इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला। पंतप्रधानांनी नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण केलं। नेताजींनी आपल्याला स्वतंत्र आणि सार्वभौम भारताचा विश्वास दिला। हा पुतळा स्वातंत्र्याच्या महान नायकाला कृतज्ञ राष्ट्राकडून श्रद्धांजली असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा पुतळा आपल्या पिढ्यांना राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून दिलं असं देखील नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं। मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सागरच्या बसा गावात ते पोहोचले। यावेळी त्यांनी तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी गावात गाणं गाणाऱ्या काही महिलांसोबत ताल धरून शिवराज सिंग यांनीही तबला वाजवला आणि यावेळी या महिलांनीही पारंपरिक बुंदेलखंडी नृत्य सादर केलं। आणि यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी अगदी झटपट। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही भारताचा पराभव झाला। पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या टीमने क्विंटन डिकॉकच्या शतकाच्या जोरावर 287 धावा केल्या आणि या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन, विराट कोहली आणि दीपक चहर यांनी अर्धशतकी खेळी केली। त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला 5 धावांची गरज असताना चहल आऊट झाला आणि भारताला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला। विराट आणि अनुष्काची वामिकाची पहिली झलक जी ती समोर आली आहे। केपटाऊनमधील 3ऱ्या वनडे दरम्यान विराटला चीअर करण्यासाठी अनुष्का आली होती आणि त्यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी वामिकाही होती आणि यावेळी ती कॅमेऱ्यात कैद झाली असून काही क्षणात चिमुकल्या वामिकाची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली। AFC महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारत आणि चायनीज तैपेई यांच्यातील सामना रद्द करण्यात आला। भारतीय महिला फुटबॉल संघात कोरोनाने शिरकाव केला असून भारताचे 13 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यामुळे संघाकडे मैदानात उतरण्यासाठी पुरेसे खेळाडू नव्हते। अखेर हा सामना जो आहे तो रद्द करण्यात आला। महिला आशिया कपच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झाने मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली आहे। सानिया मिर्झा आणि भारतीय वंशाचा अमेरिकन पार्टनर राजू राम याने मॅथ्वे मिडल कुपा आणि अलेन पेरेज यांचा पराभव केला। 7-6, 6-4 अशा सरळ 2 सेटमध्ये त्यांनी हा सामना जिंकला। पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली हे गाणं सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरलं असून क्रिकेटपटूंनाही हे गाणं आवडलंय। टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने देखील या गाण्यावर ठेका धरला। त्याने या डान्सचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला। पुष्पामधील अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने साकारलेला ओ अंटावा हे गाणं धुमाकूळ घालतंय। या गाण्यावर बिग बॉस फेम उर्फी जावेदने डान्स केला असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला।
गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली अखेर लग्नबंधनात अडकलेत. रविवारी या दोघांचा लग्न सोहळा संपन्न झाला आणि त्यांच्या लग्न सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.